नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आणखीन एका विशेष व्लॉगमध्ये। विशेष का तर आज आपण भेट द्यायला जाणार आहे सुमंगलम पंचमहाभूत लोक उत्सव 2023 कनेरी मठ कोल्हापूर येथे जो भरलेला आहे। तर त्या प्रदर्शनाला, त्या परिषदेला, म्हणजे तिथे ॲक्च्युली खूप साऱ्या गोष्टी आहेत। एकूण 650 एकरामध्ये परिसर तो त्यांनी सजवलेला आहे, नटवलेला आहे। तर त्या परिसराला जायचं आहे, त्या परिसराला भेट द्यायची आहे, त्या प्रदर्शनाला भेट द्यायची आहे। त्या लोक उत्सवात त्यांनी काय काय ज्या गोष्टी केलेल्या आहेत, म्हणजे आधुनिक काळात आपल्या जो भारतातला प्राचीन इतिहास होता, प्राचीन संस्कृती होती, त्याचं दर्शन देण्याचा आणि जो काही हा पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे, तर तो पर्यावरणाचा ऱ्हास या पंचमहाभूतांना कसं संवर्धन करून आपल्याला रोखता येईल, या सगळ्याचं प्रदर्शन तिथं भरलेलं आहे। तर आपल्याला तिथं जायचं आहे। एकूण 1000 स्टॉल्स आहेत। खूप सारे साधू संत, खूप राज्यपाल, इवन आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे परवा दिवशी। तर खूप मोठं प्रदर्शन आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सुद्धा लोक तिथं भेटायला येणार आहेत। 50 देशातील लोक तिथं भेटायला येणार आहेत। तर सांगण्यासारखं खूप सारं आहे, खूप म्हणजे लक्षात ठेवणंही अवघड जातं, इतकं मोठा त्याचा परिघ आहे। तर त्या प्रदर्शनाला आपल्याला भेट द्यायचं आहे। आपल्याला त्या प्रदर्शनात जाऊन तिथं भरलेले सगळे स्टॉल्स बघायचे आहेत, तिथं चाललेले कार्यक्रम बघायचे आहेत, तिथली रूपरेषा बघायची आहे। चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर। मित्रांनो, कनेरी मठ हा इस्लामपूरपासून अगदी 1.25 ते 1.5 तासाच्या अंतरावर आहे। त्यामुळे सकाळी घरातील सर्व कामे आटपून आम्ही 11:15 वाजता घरातून बाहेर पडलो। रस्त्याने जाताना हिरवळ, NH4चा गुळगुळीत रस्ता आणि लागणाऱ्या रस्त्यात 2 नद्या म्हणजे वारणा आणि पंचगंगा। तर या सगळ्यांच्या दृश्यांचा आस्वाद घेत आम्ही कोल्हापूरपाशी पोचलो। ज्यावेळेला इस्लामपुरातून कोल्हापूरला जातो तर इस्लामपूरकरांचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण ते म्हणजे किनीजच्या पुढे आणि टोपच्या अलीकडे लागणारा गणपती। तर त्या गणपती बाप्पाला पाया पडल्याशिवाय इस्लामपूरकर कधीही पुढे जात नाही। कनेरी मठाला जाण्यासाठी कोल्हापूरच्या पुढे 10 किलोमीटर गेल्यानंतर तुम्हाला एक फाटा दिसतो, तिथून गाडी आत जाण्यासाठी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। मोठी कमान उभारल्यामुळे तुमचं लक्ष वेधलं जातं। तिथूनच तुम्हाला उजवीकडे आत जायचं असून त्यासाठी खूप चांगल्या प्रकारे गायडन्स केलेला आहे। सुरुवातीलाच तुम्हाला श्री क्षेत्र सिद्धगिरी महाराजांच्या कनेरी मठाचे मोठी कमान दिसून येते। तिथून आत गेल्यानंतर या पंचमहाभूत लोक उत्सवासाठी उभारलेली कमान आपल्याला दिसून येते। पार्किंगची व्यवस्था ही मूळ प्रदर्शनापासून 1 ते 1.5 किलोमीटर लांब आहे व तिथे आपल्याला गाड्या पार्क कराव्या लागतात व तिथून जाण्यासाठी कनेरी मठाने आपल्याला मोफत गाड्यांची सोय केलेली आहे। तर अशाच एका गाडीत बसून आम्ही प्रदर्शन पाहण्यासाठी पुढे निघालो। सदर गाडी तुम्हाला पिकअप ड्रॉप पॉईंटला नेऊन सोडते, जिथं तुमचं स्वागत पंचमहाभूत लोक उत्सवाची मोठीच्या मोठी कमान करत असते। तिथे गेल्यानंतर आपल्याला या प्रदर्शनाच्या भव्यतेचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही। मित्रांनो, ॲक्च्युली आत आल्यानंतर जी सगळ्यांची अवस्था होते तीच आमची झाली की कन्फ्यूज होते। खूप मोठे, जसं मी मागास सांगितलं, खूप मोठा परिसर आहे। तर इथले जे एक मेंबर होते त्यांच्याकडून माहिती आपण घेतली। तर ज्यावेळेला तुम्ही इथं याल तर बघण्यासारखी कशी ठिकाणं आहेत, कोणती ठिकाणं आहेत हे महत्त्वाचं लक्षात येत नाही, मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। तर आत्ता जिथं आपण आलो आहे, जे मेन एंट्रन्समधून आत येतो, जिथं आपल्याला मेन मॅप लावला आहे, तिथून आत आल्यानंतर डाव्या साईडला जो पहिल्यांदा मोठा तुम्हाला एक म्हणजे स्ट्रक्चर उभा केलेलं दिसतंय, तर तो मेन सभामंडप आहे। आणि त्या मेन सभामंडपामध्ये संपूर्ण प्रवचनं जी होणार आहेत, तिथं मेन जी प्रवचन होणार आहेत तर ती इथं ऑर्गनाईज केली जाणार आहेत। ॲक्च्युली उद्घाटनाचा कार्यक्रम किंवा इतर जे सगळे कार्यक्रम आहेत ते इथं झालेले आहेत आणि यातले जे महत्त्वाचे जे कार्यक्रम आहेत ते सगळे इथं होणार आहेत। याच्या बरोबर डाव्या साईडला जर तुम्ही बघितलं तर जे मेन स्टॉल आहेत, सगळे जे स्टॉल इथं लागणार आहेत, म्हणजे जे एक सामान्य माणसाचं मेन आकर्षण असणार आहे की तुम्ही सुद्धा जे इथं येणार आहे पाहण्यासाठी, तर ते मेन स्टॉल याच्या बरोबर डाव्या साईडला आहेत। त्याचा एंट्रन्स सुद्धा जिथं तुम्ही इकडं आत एंटर करता तर तिथून पुढे गेल्यानंतर स्ट्रेट तुम्हाला स्टॉलचा एंट्रन्स मिळेल। त्याच्या अगदी समोर फूडचे स्टॉल आहेत, म्हणजे तिकडं तुम्ही खरेदी केल्यानंतर तुम्हाला तिकडं फूड स्टॉल त्याच्याच समोर तुम्हाला बघायला मिळणार आहेत। म्हणजे बघा, आत आल्यानंतर डावीकडं पहिल्यांदा मेन सभामंडप आहे। मेन सभामंडपाच्या पलीकडं साधूंची व्यवस्था आहे, तिथं तुम्हाला एंट्रन्स मोस्टली मिळणार नाही, आम्हालाही मिळालं नाही। मेन सभामंडपाच्या साईडला मेन जे स्टॉल आहेत सगळे, तर त्या स्टॉलचं संपूर्ण सेटअप तिकडे आहे। स्टॉलच्या पुढच्या बाजूला फूड स्टॉलचा सगळा सेटअप आहे।
त्यानंतर पुढं खाली गेल्यानंतर म्हणजे जे आपण इकडं आत आलो याचं बोलतोय, तिकडं पुढं गेल्यानंतर स्वामींचं जे निवासस्थान आहे आणि मठ आहे तर ते सगळं आपल्याला तिकडं बघायला मिळेल. तिकडं थोडेसे लहान लहान स्टॅच्यूचा सुद्धा त्यांनी जी मेन कन्सेप्ट आहे पंचमहाभूतांची तर ते एक्सप्लेन करण्यासाठी एक मेन त्यांनी तिथं लहान लहान स्टॅच्यूचा एक सेटअप केलेला आहे, तोही तुम्हाला तिकडं पाहायला मिळेल. स्वामींचं निवासस्थान तिकडे आहे. तिकडून जर इकडं पुढं आला इकडच्या बाजूला आल्यानंतर जे पंचमहाभूत आहेत तर पंचमहाभूतांचे वेगवेगळे त्यांनी सेटअप केलेले आहेत. अग्नीपासून, वायूपासून, आकाशपासून, भूमीपासून, जलपासून ह्या सगळ्यांचे वेगवेगळे सेटअप आहेत तर ते तिकडे पाहायला मिळतील. ॲक्च्युली खूप वेळ लागणार आहे तर त्या प्रिपरेशननं या आपण काय करूया की इनिशियली जाऊया आणि जे स्टॉल्स आहेत तर ते स्टॉल्स बघूया आणि नंतर मग त्या फ्लोन आपण इकडं खाली चालत जाऊया. तुम्हाला इथं महाप्रसादसुद्धा म्हणजे जेवणाची व्यवस्था आहे तीही फ्री आहे. ती जिथून तुम्ही एंट्रन्स करता त्याच्या खालच्या बाजूला डावीकडं समोर गेला तर ती जेवणाची व्यवस्था आहे. पशुप्रदर्शन ही तिकडेच सुरू आहे. थोडंसं कन्फ्यूज होईल खरं, विचारा, लोक इथं सांगतायत, गाईड करतायत, त्यांच्या माध्यमातून प्रदर्शन चांगल्या प्रकारे एक्सप्लोअर करू शकाल तुम्ही. चला जाऊया. मित्रांनो, मुख्य सभा मंडपापासून उजवीकडे वर गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतं ते म्हणजे सिद्धगिरी मठामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सुविधांचं एक छोटंसं प्रदर्शन. या प्रदर्शनामध्ये तुम्हाला सिद्धगिरी मठामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा आणि सर्व शिक्षण देणाऱ्या संस्था यांचं प्रदर्शन पाहायला मिळतं. आपल्याला माहीत आहे की सिद्धगिरी मठामध्ये गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिलं जातं. कण्हेरी मठावर 100% स्वयंपूर्ण बनवणाऱ्या 14 विद्या आणि 4 वेद, 6 शास्त्र आणि 64 प्रकारच्या कला शिकवणाऱ्या देशातील या एकमेव अनोख्या गुरुकुल विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातून व परदेशातूनही अर्ज येतात. 7 ते 10 वयोगटातील 100 जणांना निःशुल्क आणि निवासी प्रवेश देऊन त्यांना देशातील 150 आधुनिक व पारंपरिक प्रकारचे शिक्षण येथे देण्यात येते. या विद्यालयातून 12 वर्षानंतर स्वयंपूर्ण होऊन बाहेर पडण्यासाठी एकाच विषयात PhD करण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठही स्थापले जाणार आहे. गुरुदक्षिणा देण्याची परंपरा हे विद्यार्थी पाळतात. मठामध्ये विद्याचेतना प्रकल्पही राबवला जातो. मठाच्या विद्याचेतना प्रकल्पाअंतर्गत या विद्यालयातून बाहेर पडणारा प्रत्येकजण स्वयंपूर्ण, स्वयंसिद्ध बनणार असून उपजीविकेसाठी कुणापुढेही हात पसरणार नाही. गोपालक, 1000 वर्ष टिकणारे घर बनवणारा, इंजिनियर, प्रक्रिया उद्योजक, व्यावसायिक, शिल्पकार, संगीतकार, पाकशास्त्र, ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, हवामानशास्त्र, हॉर्स व बुल रायडिंग, इतिहास, पाठांतर, आयुर्वेदाचे श्लोक, शिल्पवेद, धनुर्वेद, गंधर्ववेद, युद्धकला, मॅनेजमेंट, नॅचरल सायन्स, वैदिक गणित, ब्युटी पार्लर अशा असंख्य कौशल्यात ते पारंगत होतात. हे सर्व शिकवताना संस्कृतला, मातृभाषेला, आश्रम भाषेला, राष्ट्रभाषेला आणि शेवटी इंग्लिश भाषेला महत्त्व दिले जाते. तसेच संगणकाचेही अत्याधुनिक शिक्षण दिले जाते. या दालनामध्ये आपल्याला या मठामध्ये उपलब्ध असणाऱ्या ज्या काही शिक्षण पद्धती आहेत व जे काही शैक्षणिक कोर्स आहेत तर ह्या सर्वांचं एक छोटंसं दर्शन घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या ज्या मूर्त्या आपल्याला दिसत आहेत त्या अतिशय सुरेख व खूप बारकाईनं काम केलेलं आपल्याला लक्षात येतात. आपणास हे सांगण्यास आनंद होतो की मठामध्ये कृषी विज्ञान केंद्रही आहे. धर्म, शिक्षण याचबरोबर कृषी क्षेत्रातही मठाचे मोठे काम चालते. नैसर्गिक पद्धतीने शेती, सेंद्रिय उत्पादने घेण्यासाठी मठाकडून शेतकऱ्यांसाठी खास कृषी विज्ञान केंद्राची स्थापना झाली आहे. धान्य, फळ, भाजीपाला या शेतीमालासाठी हमीभाव देणारी बाजारपेठ ही मठाकडून तयार केली जात आहे. सध्या हक्काचे असे 100 ग्राहक आहेत. सध्या 150 एकरात शेती प्रयोग केले जातात. भविष्यात ते 1000 एकरापर्यंत जाईल अशी आशा आहे. येत्या वर्षभरात यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप तयार करण्यात येणार आहे. कण्हेरी मठात उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधांचे प्रदर्शन पाहिल्यानंतर बाहेर आल्यानंतर उजव्या हाताला तुम्हाला ग्राम समृद्धी मेळा पाहायला मिळतो. एखाद्या प्रदर्शनाचे
आकर्षण म्हणजे तिथं उपलब्ध असलेले स्टॉल्स, त्यामुळं हा सेक्शन आपल्याला खूप प्रभावित करेल. आत गेल्यानंतर तुम्हाला मोठमोठ्या बिझनेसेसचे मोठमोठे स्टॉल सुरुवातीला पाहायला मिळतील, ज्यामध्ये कृषी रिलेटेड खूप सारे स्टॉल्स व खूप सारी उपकरणं आहेत. सदर प्रदर्शनामध्ये एक गोष्ट तुमच्या नक्कीच लक्षात येईल की या प्रदर्शनामध्ये काही स्टॉल्स जे आपल्याला पाहायला मिळतील ते दुसऱ्या कुठल्याही आपल्याला प्रदर्शनात पाहायला मिळणार नाहीत, कारण या प्रदर्शनाचं व्याप्ती व याचं स्वरूप खूप मोठं आहे. मला सगळ्यात जास्त आवडलेला स्टॉल किंवा प्रदर्शन ते म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशव्यापासून पाईप तयार करण्याचा जो संपूर्ण सेटअप त्यांनी मांडलेला तो. या प्रोसेसमध्ये त्यांनी प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे लहान लहान प्लॅस्टिकचे पॅलेट तयार करतात व त्या पॅलेटपासून इरिगेशनच्या पाईप तयार करत होते व त्या सगळ्याचा डेमो आपल्याला तिथं पाहायला मिळत होता. तर या सर्वाच्या माध्यमातून पर्यावरणात प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या मार्फत होणारं प्रदूषण कसं रोखता येईल हे पाहायला मिळतं. पुढे गेल्यानंतर आपल्याला लहान मोठे स्टॉल खरेदी करण्यासाठी आमंत्रित करत असतात. स्टॉल्सची अरेंजमेंट आणि त्यांचं केलेलं मिक्सिंग हे खरोखरच खूप छान आहे. आपल्याला अगदी बोर होत नाही. नाहीतर काही ठिकाणी स्टॉल्स हे एका प्रकारचे एका लाईनीत असल्यानंतर आपल्याला खरेदी करण्याचा मूड किंवा पाहण्याचा मूड राहत नाही. या प्रदर्शनाचं विशेष म्हणजे या प्रदर्शनामध्ये आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे विविध स्टॉल पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये फायर ब्रिगेड डिपार्टमेंट, कृषी डिपार्टमेंट, ट्रेजरी डिपार्टमेंट असे खूप सारे स्टॉल अवेलेबल होते. एका ठिकाणी आम्हाला सायकलवर चालणारी आटाचक्की पाहायला मिळाली आणि प्रथमला आम्ही त्याचा डेमो घ्यायला लावला. पुढे गेल्यानंतर आम्हाला मोटर विभागाचं म्हणजे RTO डिपार्टमेंटचा स्टॉल दिसला व त्यांच्याकडून खूप छान माहिती मिळाली. त्याचा एक सेपरेट ब्लॉग आपल्या द फॅमिली टूर चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, या प्रदर्शनामध्ये 1000 स्टॉल्स आहेत आणि ते 1000 स्टॉल्स सर्व जसेच्या तसे दाखवणे खरोखर अवघड होईल. त्यामुळं आम्हाला हायपरलॅप्स म्हणजे थोडंसं फास्टमध्ये शूटिंग करावं लागलं. जर तुम्हाला एखाद्या स्टॉलबद्दल माहिती पाहिजे असल्यास सदरचा व्हिडिओ पॉज करून तुम्ही तो चांगल्या प्रकारे बघू शकता. पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे ग्राम समृद्धी मेळ्यामध्ये 1000 स्टॉल्स आहेत व ते 3 तंबूमध्ये विभागलेले आहेत. पहिल्या तंबूमध्ये आपल्याला सुरुवातीला कृषी रिलेटेड खूप सारे स्टॉल्स दिसतात, ज्याच्यामध्ये कृषी रिलेटेड खूप सारी उपकरणं, ट्रॅक्टर असे खूप महत्त्वाचे व शेतकऱ्यांना साथ घालणारे स्टॉल्स ही पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपल्याला घरगुती उपयोगांची, औषधांची व इतर हे स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात. दुपारची वेळ असल्यामुळे त्या प्रमाणात गर्दी वाटत नव्हती, तरीही सर्व स्टॉल्सला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत होता. काही लोक स्पेसिफिक प्रोडक्ट घेण्यासाठी त्या स्टॉल्सना हुडकत होती व तिथं त्या प्रोडक्ट्सबद्दल चौकशी करत होती. महाराष्ट्र शासनाने उभा केलेले स्टॉल्स हे खरोखर लक्ष वेधणारे होते. जसं की मला सगळ्यात जास्त आवडलेला स्टॉल तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या ट्रेजरी विभागाचा स्टॉल, ज्याच्यामध्ये आम्हाला खूप जुनी पुस्तकं व PDF असणाऱ्या CD पाहायला मिळाल्या, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांची माहिती, तिथल्या पर्यटन स्थळांची माहिती अवेलेबल होती. सांगण्यास विशेष वाटतं की अगदी ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचा, ST डिपार्टमेंटचा, कृषी डिपार्टमेंटचा अशाच वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे शासनाचे स्टॉल ही लागलेले होते व तिथं उपलब्ध असलेले अधिकारी व लोक गेल्यानंतर त्या विभागाची काम करण्याची पद्धत व त्या विभागात उपलब्ध असणाऱ्या सुविधा याची माहिती खूप चांगल्या प्रकारे देत होते. हे प्रदर्शन कोल्हापूर जिल्ह्यात असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांचे स्टॉलही आम्हाला तिथे पाहायला मिळाले. जसं की कोल्हापूरमध्ये आपल्याला माहीत आहे की कास्ट व्हॅलिडिटी काढून मिळते, तर कास्ट व्हॅलिडिटी डिपार्टमेंटचाही स्टॉल आम्हाला तिथे पाहायला मिळाला व तिथे कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासंदर्भात ज्या काही प्रोसिजर आहेत याची माहिती खूप चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देत होते. प्रदर्शनामध्ये प्रोडक्ट्स रिलेटेड उपलब्ध असलेले स्टॉल मोस्टली एखाद्या वस्तूचा डायरेक्ट सेल न करता बुकिंगला प्रेफरन्स देत होते. जसं की तेल काढणाऱ्या मशिनी,
गिरणी आणि मोठमोठे डिव्हायसेस या सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट हे त्या ठिकाणी विकणे सोयीस्कर नसल्यामुळे तिथे थोडीशी अमाऊंट भरून त्या वस्तूचं बुकिंग करून त्या वस्तू तुम्हाला घरपोच पोचवल्या जातील असं कळवण्यात येत होतं. ग्राहकांचा उत्साह अतिशय चांगल्या प्रकारे जाणवत होता. इथे फक्त फिरणारेच नाही तर वस्तू परचेस करणारे सुद्धा ग्राहक आपल्याला दिसून येत होते. मित्रांनो, स्टॉलची संख्या खूप जास्त आहे आणि हे आपल्याला पहिल्या टेंटच्या सुरुवातीलाच लक्षात येते. पहिल्या टेंटच्या शेवटपर्यंत पोहोचेपर्यंत आपण दमून गेलेलो असतो व त्याच ठिकाणी आपल्याला विविध दूध संघांचे वेगवेगळे स्टॉल, दूध, लस्सी, फ्लेवर्ड मिल्क हे सगळे सर्व करण्यासाठी सज्ज असतात. तर अशाच दुधाचा लाभ घेऊन आम्ही दुसऱ्या स्टॉलच्या टेंटकडे निघालो. चला मित्रांनो, आत्ता जर तुम्ही इकडे बघितलं तर पहिला जो ग्राम समृद्धी मेळा पहिला जो टेंट आहे तो कवर झालेला आहे आपला. किती मोठा आहे तुम्ही बघू शकता. आणि आता इथं आहे दुसरा. वाजलेत आत्ता दुपारचे 3:30 आणि त्याच्या पुढं आहे तिसरा. जवळपास 1000 स्टॉल इथं आहेत. स्टॅमिना पाहिजे जर बघायचं असेल तर स्टॅमिना नक्कीच तुमच्याकडं पाहिजे. चला आता दुसरा बघूया, नंतर तिसरा बघूया. चला मित्रांनो, जेवढी गर्दी आपल्याला पहिल्या टेंटमध्ये दिसली तेवढी गर्दी मात्र आपल्याला दुसऱ्या टेंटमध्ये दिसणार नाही. याचं कारण म्हणजे पहिल्या टेंटची क्षमता. पहिल्या टेंटमध्ये दुसऱ्या टेंटपेक्षा खूप जास्त प्रमाणात स्टॉल आहेत व खूप सारे लोक पहिला टेंट पाहूनच दमून जातात. त्याचप्रकारे पहिल्या टेंटमध्ये जे महत्त्वाचे उद्योग व जे महत्त्वाचे कृषी रिलेटेड स्टॉल आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या टेंटमध्ये सुद्धा प्रोडक्ट रिलेटेड व घरगुती साहित्य, कपडे, नर्सरी याच्या रिलेटेड खूप स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात. काही बचत गटांचे स्टॉलही तुम्हाला दुसऱ्या टेंटमध्ये पाहायला मिळतील. दुसरा टेंट हा 2 भागामध्ये विभागलेला आहे. एका भागामध्ये आपल्याला विविध उद्योगांचे व बचत गटांचे स्टॉल पाहायला मिळतात, तर दुसऱ्या भागामध्ये आपल्याला फूड रिलेटेड स्टॉल पाहायला मिळतात, जिथे गर्दी जास्त प्रमाणात दिसत होती. मित्रांनो, जसं की तुम्हाला मी सांगितलं, दुसऱ्या टेंटमधील पहिल्या भागात विविध बचत गटांचे स्टॉल आहेत. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला विविध खाद्यपदार्थांचे जसे की पापड, तळणाचे विविध प्रकार, लोणची, जॅम, वेगवेगळे सरबत या सगळ्यांचे स्टॉल पाहायला मिळतील. त्यामुळे बायकांना व गृहिणींना हा सेक्शन खूप जास्त आवडू शकतो. या सेक्शनमध्ये तुम्हाला खादीपासून तयार केलेली विविध कपडे, साड्या, ड्रेसेस याचेही स्टॉल पाहायला मिळतील. त्याचबरोबर विविध आयुर्वेदिक कंपन्या व विविध आयुर्वेदिक डॉक्टर यांच्या वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचेही स्टॉल पाहायला मिळतील. मित्रांनो, या सेक्शनमध्ये फिरून दमला असाल तर काळजी करू नका, कारण याच सेक्शनच्या दुसऱ्या पार्टमध्ये विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल तुम्हाला मिळणार आहेत. तिथं तुम्ही पेटपूजा करू शकता. या स्टॉल्समध्ये तुम्हाला वडापाव, व्हेज बिर्याणी, पावभाजी, रगडा चाट, पाणीपुरी यासारखे स्टॉल उपलब्ध आहेत. तर त्या ठिकाणी जावा, थोडीशी पेटपूजा करा आणि पुढल्या टेंटला भेट देण्यासाठी तयार व्हा. चला मित्रांनो, दुसरा जो ग्राम मेळावा जो टेंट होता तो ऑलमोस्ट झालेला आहे. त्या दुसऱ्या याच्यामध्येच अर्ध्या पोर्शनमध्ये आहे काय खाण्याचे स्टॉल, सगळे फूड स्टॉल्स आहेत. आणि अशाच एका फूड स्टॉलवर आम्ही थांबलेलो आहे. गुंड्या बघा, गुंड्या कुठं दिसून झालं? गुंड्या गुंड्या पाय दुखणार आहेत, कारण वाजलेत आता 4, ऑलमोस्ट 3:52 झालेत. आणि फक्त आम्ही अजून स्टॉलच फिरतोय. अजून तिकडले मेन सेक्शन काय पूर्ण झालेले नाहीत फिरून. चला आता काय मागवले आम्ही, पाणीपुरीनी 2 रगडा मागवलेत मस्तपैकी. आम्ही आता पाणीपुरी आणि रगडा खाणार आहे आणि परत आणि फिरणार आहे. चला तुम्हाला सगळं दाखवणार. खरं मित्रांनो, तुम्ही पेशन्स ठेवा, कारण आम्ही तुमच्यासाठी फिरतो. तुम्ही पेशन्स ठेवा, खरं बघायला या, खूप आहेत स्टॉल. चला मित्रांनो, तिसऱ्या जो स्टॉलचा तंबू आहे तर तिथं आलो आहे. आणि हा सुद्धा तेवढाच मोठा आहे बघा, पाठीमागे दिसत असेल तुम्हाला. तर टाईम रॅपमध्ये कवर करतो तोही.
फास्टमध्ये दाखवतो तुम्हाला, तुम्ही येऊन स्वतः बघा. 4 दिवस आहेत तुमच्याकडं. चला कवर करूया हा सुद्धा पोर्शन. मित्रांनो, रगडा चाटनंतर थोडीशी व्हेज बिर्याणी खाऊन आम्ही तिसऱ्या टेंटमध्ये व्लॉग शूट करायला गेलो. तिसऱ्या टेंटमध्ये सुरुवातीला आपल्याला विविध राज्यातील स्टॉल पाहायला मिळतील, ज्यामध्ये पहिल्या सेक्शनमध्ये आपल्याला कृषी रिलेटेड स्टॉल आपल्या इथले नाहीत, खरं विविध राज्यातील पाहायला मिळतील. त्याचबरोबर आपल्याला इथे केरळमधून आलेले काही आयुर्वेदिक ट्रीटमेंट देणारे जसं की पंचकर्म किंवा विविध तेलांचे स्टॉल पाहायला मिळतात. त्याचबरोबर कर्नाटकातून, मध्य प्रदेशमधून, राजस्थानमधून आलेलेही स्टॉल आपल्याला तिसऱ्या टेंटमध्ये पाहायला मिळतील. खरं म्हणजे आपल्याला महाराष्ट्रातले सर्व स्टॉल हे माहीत असतात, त्यामुळे तिसऱ्या सेक्शनमध्ये किंवा तिसऱ्या टेंटमध्ये उपलब्ध असलेले विविध राज्यांचे स्टॉल पाहण्यासाठी नक्की मी तुम्हाला रेकमेंड करेन. तिसऱ्या सेक्शनमध्ये मधल्या पार्टमध्ये आपल्याला कोल्हापुरातील विविध स्टॉल पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये चप्पल, विविध फोटो फ्रेम्स व इतर उद्योग. तिसरा टेंट फिरत असताना एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात आली, ती म्हणजे जितकी गर्दी पहिल्यामध्ये असते त्याच्या निम्मी गर्दी दुसऱ्यामध्ये असते आणि दुसऱ्यामध्ये जेवढी असते त्याच्या निम्मी गर्दी आपल्याला तिसऱ्या टेंटमध्ये पाहायला मिळते. व याची तक्रार आमच्याकडे खूप सारे स्टॉलधारक करत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या सेक्शनमध्ये असणारा जो खाद्यपदार्थांचा स्टॉलचा सेक्शन आहे, त्यामुळे लोक तिथंच खाद्यपदार्थ खातात व या तिसऱ्या सेक्शनकडे जास्त प्रमाणात येत नाही. तर मित्रांनो, तुम्ही मात्र या तिसऱ्या सेक्शनला किंवा टेंटला मित्रांनो सर्व स्टॉल्स पाहून झाल्यानंतर आपल्याला परत आणि पहिल्या टेंटच्या समोर यावं लागतं व तिथं आपल्याला प्राचीन जीवनदर्शनी दाखवणारे प्रदर्शन पाहायला मिळेल. जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे, सर्व प्राचीन संस्कृतीप्रमाणेच भारतीय संस्कृती नद्यांच्या खोऱ्यात विकसित झाली. प्राचीन मानव तंत्रज्ञानाच्या शोधात अनेक सहस्त्रक आदी सर्वस्वी निसर्गावर अवलंबून होता. त्यातूनच मानवी समाजातील संस्कृती, श्रद्धा, आहार, आचारविषयक रीती या संबंधित देश काळानुसार वेगवेगळ्या अंगांनी विकसित झाल्या. पर्यावरण ही संकल्पना 20व्या शतकाच्या मध्यात वाढलेले प्रदूषण, त्यातून बिघडत चाललेला पर्यावरणाचा समतोल इत्यादी संघटनांच्या अनुषंगाने विकसित झाली. भारतीय संस्कृती पर्यावरणात संरक्षणात महत्त्वाची आणि सकारात्मक भूमिका बजावते. माणूस आणि निसर्ग यांच्यात एक वैज्ञानिक व संतुलित असे अतूट नाते निर्माण झाले आहे. आपल्या धर्मग्रंथात झाडे, वनस्पती, फुले, पर्वत, धबधबे, प्राणी, पक्षी, वन्य प्राणी, नद्या, तलाव, जंगले, माती, दर्या, अगदी दगडही पूजनीय आहेत आणि त्यांच्याबद्दल आपुलकी आणि आदर सांगितला आहे. भारतीय प्राचीन जीवनदर्शन पाहता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे निसर्गात राहताना निसर्गाशी मैत्री करून त्याच्यावर कुठलेही प्रकारचे दुष्परिणाम न होता त्याला वृद्धिंगत करून संयोगाने आणि एकोप्याने जगण्याची एक कला आपल्या प्राचीन भारतीयांनी कृतज्ञतेने आणि हुशारीने अंगारली. त्यात वस्त्र, खाद्य, शस्त्र, शास्त्र, सण, परंपरा, कला या सर्व क्षेत्रांमध्ये निसर्गाला अथवा पर्यावरणाला अनुकूल अशा प्रकारचे वर्तन प्रत्येक भारतीयांकडून सहजपणे होताना दिसते. प्रत्येक परंपरेला एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. त्याला श्रद्धेची जोड देऊन वर्षानुवर्ष निसर्गाला अनुकूल अशा चालीरीतींची जपवणूक ठेवण्यात आपल्याला यश मिळेल. सदर प्रदर्शनामध्ये आपल्याला भारतीय गुरुकुल शिक्षणातील 64 कला, ज्याच्यामध्ये स्थापत्यशास्त्र, शिल्पकला, मातीकाम, धातुकाम, चर्मकर्म, पुष्पकर्म, बांबूपासून वस्तू निर्मिती करणे, वैद्यकशास्त्र, सोनारकाम, शिंपीकाम अशा विविध प्रकारच्या देखाव्यांची पाहणी करायला मिळते. त्याचबरोबर आपल्याला इथं युद्धकला अथवा शस्त्रविद्या यातील ही विविध देखावे पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये शिरायुद्ध, मल्लयुद्ध, गदायुद्ध, भालायुद्ध, वाघनख युद्ध, धनुर्विद्या अशा प्रकारच्या विविध विद्यांचे देखावेही पाहायला मिळतात. मित्रांनो, हे प्रदर्शन पाहिल्यानंतर आपल्याला प्रकर्षाने जाणवतं की संस्कृतीने आपल्याला सुसंस्कृतपणा, परोपकार, समाजसेवा, सहकार्य, सहानुभूती दिली आहे. ती जतन करणं अपेक्षित आहे. पर्यावरण रक्षणाचे शिक्षण लहानपणापासूनच सुरू केले पाहिजे आणि मुलाच्या मनात निसर्गाबद्दल विश्वास व प्रेम निर्माण केले पाहिजे.
आपल्या छोट्या छोट्या कृतीतून निसर्गाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. जसं की स्वच्छतेसाठी, भांड्यांसाठी राख, नारळाची किशी, अंगासाठी पिठे इत्यादी. प्रत्येक सणवार समजून उमजून साजरा करावा, त्यातील निसर्ग भावना लक्षात ठेवावी. जीवनशैली निसर्गपूरक असावी. मित्रांनो, हे आपलं कर्तव्य आहे की आपल्या घरी असणारी लहान मुलं यांना आपल्या संस्कृतीत असणारी विविध वाद्य, विविध उद्योग व विविध शस्त्रकला यांची माहिती आपण दिली पाहिजे व त्यांना त्याच्यामध्ये परिपूर्ण होण्यासाठी आपणच त्यांना गायडन्स केला पाहिजे. या लोकोत्सवाचा सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू तो म्हणजे पंचमहाभूतांची मोहीम. भारतीय ज्ञान परंपरेनुसार संपूर्ण विश्व हे 5 घटकांनी बनलेले आहे, जसे की अंतरिक्ष, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी. या 5 घटकांना एकत्रितपणे पंचमहाभूत म्हणतात. यातील पहिले आकाश आवाजाद्वारे व्यक्त होते आणि कानाने जाणवते. हे ब्रह्मांडाचे पहिले तत्व आहे. त्याला शून्य किंवा अंतरिक्ष असेही म्हणतात. दुसरे वायू ब्रह्मांडाचे दुसरे तत्व आहे, ज्याची उत्पत्ती आकाशापासून झाली आहे. अग्नी हे ब्रह्मांडाचे तिसरे तत्व आहे, ज्याची उत्पत्ती वायूपासून झाली आहे. ते रूपातून व्यक्त होते आणि डोळ्यांद्वारे जाणवते. जल हे ब्रह्मांडाचे चौथे तत्व आहे, जे अग्नीपासून निर्माण झाले आहे. त्याचे मूळ रस असून ते जिभेला जाणवते. पृथ्वी पाण्यापासून निर्माण झालेली पृथ्वी हे ब्रह्मांडाचे 5वे तत्व आहे. हे तत्व वासाने नाकाला आणि चवीने जिभेला जाणवते. तर मित्रांनो, या पंचमहाभूतांचे 5 वेगवेगळे सेक्शन आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात. त्याच्या आधी या पंचमहाभूत म्हणजे काय व त्यांचं आपल्या पर्यावरणामध्ये व आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे याचा एक वेगळा सेक्शन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला विविध प्रकारे पंचमहाभूतांची माहिती दिलेली आहे. चला मित्रांनो, आपण स्टॉलसुद्धा संपूर्ण बघितले आहेत आणि तिथली ग्रामीण संस्कृतीसुद्धा बघितलेली आहे. आणि इथं जी मेन संकल्पना ह्या संपूर्ण लोकोत्सवाची होती की पंचमहाभूत आणि त्यांचे रिप्रेझेंटेशन आणि त्यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, तर हे मांडण्याचा या कण्हेरी मठानं सिद्धगिरी महाराजांनी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यासाठी ही 5 दालनं उभा केलेली आहेत. तर ही पृथ्वी, वायू, तेज, पाणी आणि पृथ्वी म्हणजे माती आपण म्हणू शकतो. तर ही अशी 5 पंचभूतं आहेत आणि आपलं शरीरही त्याच्यापासून बनलं आहे. म्हणजे आपलं जर डोकं म्हणलं तर डोकं हे आकाश आपलं दर्शवतं. आपली जी छाती की ज्याच्यामध्ये वायू म्हणजे फुफ्फुसामध्ये वायू असतो. पोटामध्ये जिथं प्रचन प्रक्रिया होते तिथं तेज म्हणजे अग्नी असते. खाली जिथून आपण मूत्रविसर्जन करतो तिथं पाणी असतं. आणि जे खाली आपण पाय आपले ज्या जमिनीवर टेकलेत तर ती पृथ्वी. तर या पृथ्वीचं किती महत्त्व आहे, या पृथ्वीचं, या मातीचं किती महत्त्व आहे, हे सगळं या माध्यमातून आपल्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातली, देशातली वेगवेगळ्या ठिकाणची माती, तर ही सगळी माहिती आपल्याला इथं आज दिलेली आहे. तर आज जाऊया आणि हे प्रदर्शन बघूया पृथ्वीच्या बाबतीत स्वामींचं पंचमहाभूतांचं संवर्धन करण्याच्या बाबतीत काय विचार कशा प्रकारे त्यांनी मांडलेत. चला मित्रांनो, यामध्ये डावीकडून सगळ्यात सुरुवातीला आपल्याला पृथ्वी तत्वाचा सेक्शन पाहायला मिळतो. पृथ्वीला आपण धरणी माता म्हणतो. माणसासकट सर्व सजीवांची ती आईप्रमाणे पालनपोषण करते. सर्व सजीवांचे अस्तित्व पृथ्वीवर असलेले सजीवांसाठी पोषक वातावरण, अन्न आणि पाणी यावर टिकून आहे. माणसाच्या शरीरातील कठीण भाग, दात, नखे, अस्थि इत्यादी पृथ्वी तत्वापासून बनतात. या सेक्शनमध्ये आपल्याला पृथ्वीचे थर, भूकवच, प्रावरण, बाह्यभाग, अंतर्भाग, पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण, विविध खडक आणि खनिजे, खडकांचे प्रकार, त्याचबरोबर रूपांतरित खडके, मातीची निर्मिती, मातीचे विविध प्रकार, भारतातील विविध भागातील प्रदेश व त्या प्रदेशातील विविध माती, भारतातील जैवविविधता या प्रकारचे वेगवेगळे देखावे पाहायला मिळतील. जमिनीचे गुणधर्म व त्याचबरोबर मातीची धूप व कशा प्रकारे होते, मातीच्या धुपीचे दुष्परिणाम, जमिनीची धूप रोखण्यासाठी उपाययोजना, जमिनीची खराब होण्याची कारणे या प्रकारचे विविध देखावेही आपल्याला या सेक्शनमध्ये पाहायला मिळतील.
मित्रांनो, पंचमहाभूतातील दुसरे तत्व म्हणजे जलतत्व. पाणी जीवन आहे. पाण्याशिवाय वनस्पती, प्राणी, पशु व पक्षी जगू शकत नाहीत. पृथ्वीचा 2/3 भाग पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर जलसृष्टी विपुल प्रमाणात आहे. पाणी हा रंगहीन, चवहीन आणि गंधहीन पदार्थ आहे. या सेक्शनमध्ये आपल्याला जलचक्र, पाण्यातील जैवविविधता, जलकोट, भुईकोट यांची माहिती मिळते. त्याचबरोबर पायऱ्यांची विहीर, जल उपयोग, जलप्रदूषण, पाण्याचे प्रदूषणाचे परिणाम, जलप्रदूषण रोखण्याचे उपाय, जल व्यवस्थापन, पारंपरिक सिंचन पद्धती, पारंपरिक सिंचनाची शेती पद्धती, शाश्वत जलनीती, पाण्याचे दुरुपयोग यासारखे विविध देखावे आपल्याला पाहायला मिळतात. या सेक्शनमध्ये आपल्याला पाण्याचं संवर्धन व त्या माध्यमातून पर्यावरणाचं संवर्धन कशा प्रकारे केलं पाहिजे याची माहिती विविध देखाव्यातून दिलेली आहे. इथं सादर केलेले देखावे खरोखरच नयनरम्य आहे व हे देखावे तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट किती जास्त आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, पंचमहाभूतातील तिसरं तत्व म्हणजे अग्नितत्व. या सेक्शनमध्ये आपल्याला अग्नितत्वाची माहिती मिळते. पंचतत्वात एक अग्नितत्व आहे. मानवी शरीरातील रचनेत अग्नितत्व खूप प्रभावशाली आहे. अग्नी बऱ्याच रूपात जीवनाचे प्रतिनिधित्व करते. तुम्ही जिवंत आहात की नाही याचे मोठे लक्षण तुमच्यात अग्नी काम करत आहे की नाही, म्हणजेच तुमचे शरीर गरम आहे की थंड पडले हे होय. या सेक्शनमध्ये आपल्याला होम, हवन किंवा यज्ञ काय, अग्नीची निर्मिती, घरगुती उपयोग, औद्योगिक उपयोग, शेतीसाठी उपयोग, अग्नीचे दुष्परिणाम, हरित ऊर्जा, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा, सागरी ऊर्जा, ज्वालामुखी, त्याचबरोबर इटलीमधील ज्वालामुखीचा प्रसंग असे विविध आपल्याला देखावे पाहायला मिळतात. या सेक्शनमध्ये आपल्याला अग्नीचा आपल्या जीवनातील उपयोग व त्याच्या संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना या सर्व. मित्रांनो, यानंतरचं तत्व म्हणजे वायुतत्व. वायू हे ब्रह्मांडातील दुसरे तत्व. त्याची उत्पत्ती आकाशापासून झाली आहे. स्पर्शाद्वारे वायूची अभिव्यक्ती होते आणि त्वचेतून या वायूची अनुभूती घेता येते. जिवंतपणा आणि हालचाल हे वायूचे लक्षण आहे. चलन, वलन, प्रसारण, निरोधन व आकुंचन हे वायूचे गुणधर्म आहेत. वायू सर्व सजीवांना पंचप्राण पुरवतो. प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे वायूचे पंचप्राण शास्त्रात सांगितले आहे. या सेक्शनमध्ये आपल्याला वायुरूप पृथ्वी व हवेची निर्मिती, त्याचबरोबर हवेचे घटक, हवेचे स्तर ज्यामध्ये विविध स्तर पृथ्वीवर आपल्याला उपलब्ध आहेत याचे देखावे पाहायला मिळतात. त्याचबरोबर हवेचे गुणधर्म ज्यामध्ये हवेचे महत्त्व, तापमानानुसार हवेत होणारे बदल, वायू प्रदूषण, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, ओझोन यांची माहिती पाहायला मिळते. त्याचबरोबर जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग याचेही देखावे पाहायला मिळतात. प्रदूषणाचे परिणाम ही आपल्याला या सेक्शनमध्ये पाहायला मिळतात. या सेक्शनमध्ये मांडलेले विविध देखावे आपल्याला वायूचे प्रदूषण कमी करण्याचे उपाय याबद्दल माहिती देतात. मित्रांनो, यानंतर येते ते म्हणजे आकाशतत्व. यामध्ये आपल्याला ब्रह्मांडाची निर्मिती, जसे की अणुपासून ब्रह्मांडापर्यंत सारे काही पंचमहाभूतापासून बनले आहे हे लक्षात येते. आपलं शरीर व बाहेरची सृष्टी दोन्ही पंचतत्वांनी बनलेली आहे. आकाश, वायू, अग्नी, जल व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी आकाश हे मूळ तत्व आहे. या सेक्शनमध्ये आपल्याला सूर्यमालेची निर्मिती, पृथ्वीची उत्पत्ती, जीव उत्पत्ती, एकपक्षीय सजीव, उभयचर प्राणी, प्राचीन भारतीय ज्योतिषशास्त्र व त्यामधील आकाशाचे महत्त्व, 12 राशी, 27 नक्षत्र, प्राचीन भारतीय ज्योतिष, आर्यभट्ट, विरामिह, मुंजाळ यांची माहिती आपल्याला पाहायला मिळते. पाश्चिमात्य शास्त्रज्ञ ज्यांनीही आपल्या आकाश या तत्वाचा उपयोग करून केलेल्या संशोधनाबद्दल सुद्धा माहिती मिळते. या सेक्शनमध्ये आपल्याला उपकरणे व तंत्र याबद्दलही माहिती मिळते, जसं की हबल दुर्बीण, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण या सर्वांचे देखावे आपल्याला पाहायला मिळतात. तसेच या सेक्शनमध्ये आपल्याला अंतराळ अभियान व आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक याचेही देखावे पाहायला मिळतात. तर मित्रांनो, इतकं सगळे फिरून झाल्यानंतर अक्षरशः संध्याकाळ झालेली व आमच्या पोटात उंदरं पळत होते. त्यामुळं आम्ही भोजन सेक्शनमध्ये जाऊन सर्वात आधी पेटपूजा उरकली व आपल्या पुढल्या ब्लॉगला सुरुवात केली.
चला मित्रांनो, जेवण झालेलं आहे. थोडंसं बसल्यामुळे थोडंसं जेवल्यामुळे रिलीफ वाटत आहे. तर हे भोजनाची व्यवस्था इकडे आहे, तुम्हाला दाखवतो आहे. एकूण 20 काउंटर आहेत आणि 20 काउंटरवर आपण इकडं ताट घ्यायचं आहे आणि तिथं जाऊन तिथं भाकरी, भाजी, भात, आमटी, लोणचं आणि बुंदी असं जेवण होतं. व्यवस्था खूप चांगली आहे. आणि इकडं तुम्हाला पुढं दिसत असेल बघा, थिएटर आहे त्यांचं, ओपन थिएटर, APJ अब्दुल कलामजी चलचित्र मंदिर असं त्याचं नाव आहे. आणि तिथं वेगवेगळे कार्यक्रम आहे. इथं माझ्या पाठीमागं बोर्ड आहे, तुम्ही बघितल्यानंतर लक्षात येईल. ॲनिमेशन, लेझर, डान्स आणि वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे कलाकार येऊन तिथं कला सादर करत आहेत. कारण सकाळपासून आम्हाला खूप वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळ्या ड्रेसमधले, ड्रेपरीमधले कलाकार दिसले. आणि सकाळी 9:30 वाजल्यापासून संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत हे कार्यक्रम आहेत. तर हे कार्यक्रमांचा सुद्धा लाभ घेऊ शकता. आपण ॲक्च्युली जे पंचमहाभूतांची दालनं आहेत तिथून खाली चालत आलो सर. आणि त्याच्या डाव्या साईडला हे भोजन व्यवस्था आणि ते कला मंदिर आहे. त्याच्या पाठीमागं अजून एक सभा मंडप आहे. त्या सभा मंडपामध्ये संपूर्ण परदानी इतर जी काही भाषणं वगैरे आहेत तर ती तिथं होत आहेत. आणि त्याच्या अगदी समोरच्या बाजूला इथं पशुप्रदर्शन आहे. पशुप्रदर्शनसुद्धा खूप मोठं आहे मित्रांनो. अक्षरशः 65 लाखांची बक्षिसं, अगेन लिटरली 65 लाखांची बक्षिसं, एवढं मोठं प्रदर्शन आहे. भारतातलं पहिलं गाढवांचं पशुप्रदर्शन म्हणजे गाढवांचं प्रदर्शनसुद्धा इथं भरवलेलं आहे. गाढव, शेळी, मेंढी, गाय, म्हैस, तर ह्या सगळ्या प्राण्यांचं प्रदर्शन इथं आहे. तर तेही येऊन बघा. जर तुमचा इंटरेस्ट असेल, जर तुम्हाला ते आवडत असेल तर तेही बघा. तिथलेही काही शॉट दाखवतो. कला मंदिरमध्ये आत्ता शो सुरू आहे, तिथं काही जात नाही कारण खूप वेळ झालेला आहे. आपण पशुप्रदर्शनमध्ये जाऊया आणि थोडेसे शॉट घेऊन तिथले मी तुम्हाला दाखवतो. चला मित्रांनो, पशुप्रदर्शनाच्या तिथं आलो आहे. आणि अगेन इथं सुद्धा तीच अवस्था आहे, डोळे फिरतात, एवढं मोठं नियोजन इथं दिसतं आहे. तिथं बघा, पहिल्यांदा सगळ्यात खाली उजव्या बाजूला गाईंचं आणि बैलांचं प्रदर्शन आहे. सगळ्यात खाली पुढे येऊन जर बघितलं तर तुम्हाला दिसेल. तर तिथे देशी गाई व बैल या सगळ्यांचं प्रदर्शन तिकडं भरलं आहे. आणि थोडंसं मागंपर्यंत झूम जर केलं तर तुमच्या लक्षात येईल की संख्या किती आहे. म्हणजे पाठीमागंपर्यंत ते आहे. आणि माझ्यामध्ये त्याच्या समोर इकडं बरोबर त्यांच्या राहण्याची, म्हणजे जे मालक वगैरे आले त्यांच्या राहण्याची सोय वगैरे अशा प्रकारे त्यांनी केलेली आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींचं काळजी घेतलेली आहे. आणि इथं ज्या मांडवात आत्ता आपण आहे तर इथं म्हैस आणि रेडा, तर ह्या दोघांचं प्रदर्शन इथं आहे. मी शेतकरी नाही आहे, मला यातलं एवढं काही कळत नाही. संजना सांगू शकत्या जाती प्रजाती खरं लावलेलं आहेत. म्हणजे इथं बघा बोर्ड असे लावलेले आहेत. जर तुमचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की या, इथं भेट द्या. हे सुद्धा पाक शेवटपर्यंत आहेत. ॲक्च्युली तिकडे बैलसुद्धा दिसत आहेत, बरोबर ना संजना? चला. आणि वरच्या बाजूला गाढवांचं प्रदर्शन आहे. तर हे टप्पे आहेत बघा. एक पहिल्या टप्प्यात गाई, बैल, इकडं म्हैसी आहेत आणि रेडे आहेत. त्याच्या पुढच्या टप्प्यात 3 नंबरच्या टप्प्यात गाढवं दिसत आहेत आपल्याला. आणि त्याच्यावर घोडे दिसत आहेत. तर इकडं गाढव आहेत बघा मित्रांनो. गाढवांचं प्रदर्शन. प्रथमला वर चढा येते का? प्रथम आलं. तर इथं गाढवांचं रिंगण आहे. आणि माडबी परीक्षण आत्ता होणार आहे. इथं बघू शकताय तुम्ही. जपल्या मला गाढव दाखव रे, मी गाढव नाही. हे केवढं मोठं गाढव आहे बघा. चला, केवढं मोठं गाढव आहे बघा. घरगुती वस्तूंचे प्रदर्शन असतात, पशुप्रदर्शन असतात. खरं इथंच सगळंच आहे मित्रांनो, बघू शकताय तुम्ही. घोडा यातलं सुद्धा आपल्याला काही कळत नाही. तर तिकडंपर्यंत घोडे आहेत बघा पूर्ण. चला, तर तुम्हाला ॲक्च्युली मित्रांनो पशुप्रदर्शनाची सुद्धा हे दाखवलेली आहे, एक झलक दाखवलेली आहे. मित्रांनो इकडं पुढं शेळी आणि बोकडाचं सुद्धा प्रदर्शन आहे. थोडंसं झूम केल्यानंतर थोडीशी शेळी बोकडं दिसतील तुम्हाला तिथं. माईट बी अजून आलेली नसतील किंवा येऊन त्यांचं प्रदर्शन झालं असेल, माहीत नाही. कारण ते सुद्धा इथं आहे मित्रांनो बघा. म्हणजे सगळ्या प्रकारच्या प्राण्यांचं प्रदर्शन इथं आहे. चला जाऊया पुढं. आपला पिकअप पॉईंट अजून खूप लांब आहे, खूप चालावं लागणार आहे. चला. तर मित्रांनो फायनली आपण ज्या ठिकाणहून आत आलेलो
त्या ठिकाणी परत आलेलो आहे. पशु प्रदर्शनाच्या तिथून स्ट्रेट रस्ता आपल्याला इथं परत आणि ज्या ठिकाणी आपण आलेलो त्या ठिकाणी परत घेऊन आला आहे, जिथून स्टार्ट केलेलं आपण. प्रदर्शन खूप मोठं आहे, खूप म्हणजे जर तुम्हाला संपूर्ण कवर करायचं असेल तर सकाळी लवकर या. सकाळी लवकर आल्यानंतर संध्याकाळपर्यंत तुम्ही कवर करू शकताय. ॲक्च्युली पाठीमागं लाईटिंग व्यवस्था म्हणजे संपूर्ण झाडं वगैरे आणि त्याच्या प्रत्येक झाडांवर लाईटिंग वगैरे सोडलेलं आहे. रात्रीचं ते छान दिसेल. तर तुम्ही जर परगावहून लांबून येणार असाल तर सकाळी लवकर आलेलं बरं पडेल. रात्री इथं निवासाची सोय आहे असं ते पुकारतायत. खरं ह्या एकदम रशच्या टायमाला ते कितपत आपल्याला मिळेल याची शाश्वती मी देऊ शकत नाही. त्यामुळे सकाळी लवकर या असं रेकमेंड करेन. खूप छान प्रदर्शन आहे, खूप मस्त नियोजन आहे, खूप जास्त खर्च केला आहे प्रशासनाचं आणि महाराष्ट्र सरकारचं सुद्धा याच्यात खूप योगदान आहे हे दिसून येते प्रत्येक स्टेजला. तर नक्की या, भेट द्या या सुमंगलम पंचमहाभूत महोत्सवाला. आणि हे न भूतो न भविष्यते आपण जे म्हणतो अशा प्रकारचं प्रदर्शन आहे. त्यामुळं नक्की मिस करू नका. आज दुसरा दिवस आहे, अजून 5 दिवस प्रदर्शन आहे. त्यामुळं आज कवर करण्याचा प्रयत्न केला आहे. माईट बी व्हिडिओ हा उद्या पडेल म्हणजे तोपर्यंत तुमच्याकडं 4 दिवस असतील. तर नक्की या, भेट द्या. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की सांगा. ह्या माध्यमातून एकदा फॅमिली टूर आमची प्रयत्न करते की तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी ची माहिती देण्याचा आणि तुम्हाला अशा ठिकाणी येण्याचा रेकमेंड करते. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सावेनारा, गुड बाय.